आक्षेपार्ह व्हॉट्सअप पोस्टमुळे दोन गट आमनेसामने आले आणि हिंसाचार झाला। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। हिंसाचाराची दृश्य दौंडच्या यवतची आहेत। दोन गटात तणाव निर्माण झाला आणि प्रकरण दगडफेक आणि जाळपोळीपर्यंत पोहोचलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान आणि एका तरुणानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद झाला आणि त्यातून हिंसाचार झाला। एका गटाकडून मशिदीवर दगडफेक झाली, त्यानंतर जमावानं गाड्या पेटवल्या। हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला। यावेळेला आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या घरावर सुद्धा जमावानं दगडफेक केली। इतर स्थानिक मुस्लिम समाज पण होता, म्हणजे त्याचं घर वगैरे पाडायला, पण नंतर काय झालं, स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काय पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काय कुणी इजा पोचवलेली नाहीये आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे। एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसं बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये। तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, गवंड्याचं काम करतो। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे। संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचा आरोप होतोय। तरुणाचा मोबाईल आणि चप्पलही घटनास्थळीच मिळून आली असा दावा केला जातोय। 30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतातून अटक केली। याच घटनेच्या विरोधात एक दिवस आधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी आक्रमक भूमिका घेत यवतमध्ये सभाही घेतली। या हिंदू जन आक्रोश मोर्चात पडळकर, संग्राम जगतापांसह हेमांगी सखीही उपस्थित होत्या। अरे एवढी मस्ती येते कुठून, एवढी हिम्मत येते कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता, मूर्तीला हात घालता, याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। हे एका दोघाचं हे काम असू शकत नाही। याची बैठक झाली असेल, हे ठरलं असेल, याच्या पाठीमागं मोठा षडयंत्र आहे। आणि म्हणून माझ्या पोलीस भावांना माझी विनंती आहे, याच्या मुळापर्यंत जावा, त्याचं घर पाडता येतंय का बघा, करा धाडस। राज्यामध्ये मुख्यमंत्री खमकाय। तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातले लोक शांत का, गप का, 3-3 दिवस 4-4 दिवस याच्या देखील फार मोठे कंटन की वाट कशा करता पाहायला होता। तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन ताबडतोब यायला पाहिजे होते। या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली। यवतच्या हिंसाचारात व्यापारी आणि सर्वसामान्यांचं नुकसान झालं। दुकानांचीही तोडफोड झाली, तर कुठं बेकरीमध्ये सुद्धा आग लावण्यात आली आहे।
दौंड तालुक्यातील यवत येथील इंदिरानगर येथे आज सकाळी मोठ्या प्रमाणात जमाव आला। खऱ्या अर्थाने ज्या इथे एक बेकरी आहे या बेकरीवरती जमावाने खरं तर हल्ला केला। पूर्णतः ह्या बेकरीचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहावयास मिळत आहे। हे पैशाचे गट्टे आहेत, आपण पाहू शकता की हा 100चा नोटेचा गट्टा आहे आणि अगदी 100 500 तसेच ठोकळे असतील किंवा 10 रुपयाच्या नोटा अशा अनेक पैशाचे जळून इथं खाक झालेले आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सकाळी काही हल्लेखोरांनी याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि जाणून बुजून पत्रा फाडून आतमध्ये जाळ टाकलाय। म्हणजे दगडी वगैरे मारली तोपर्यंत काही नाही, पण जाणून बुजून पत्रा फाडून आतमध्ये जाळ टाकून हे पूर्ण पेटवलेलं आहे त्यांनी। यवतमध्ये आठवडी बाजार होतो, त्यामुळे शेजारच्या गावखेड्यातून शेतमाल घेऊन शेतकरी बाजारामध्ये आले होते, पण हिंसाचारामुळे त्यांचंही नुकसान झालं। माझं एकटीच नाही झालं, अख्ख्या बाजाराचं नुकसान झालेलं आहे। कोण भरून देणार एवढे पैसे? एक करता त्याला बट्टा लागतो का नाही? कशासाठी एवढं? काल मिटलं होतं ना सगळं वातावरण पेटवायची काय गरज आहे का? एवढा माल करायचं का? एवढ्याले पैसे आमचे गुंतलेले कोण देणार आहे? देणार कोण? कुठून आणायचे? आमचं लाखभर रुपयाचं नुकसान झालं, आज कोण भरून देणार? याला जबाबदार आहे का कोण? आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अधिक चौकशी सुरू आहे। दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, यवत, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।